काय म्हटलं बंटू भाऊ सोनू भाऊवर काही आर्थिक संकट गिंकट आलं का हो राजा? नाही बे, काऊन नाही म्हटलं, तो केसावर भांडी कुराला गावात फिरू राहिला भन भन भट कुत्र्यावर का, म्हणून म्हटलं काय माहित बे, त्याच्यानं माझं जगणं हराम झालं बे. मला काही समजलं नाही राजो, भांडे तोही कुराला जगणं तुमचं हराम झालं. हो बाबा, त्या काही समजलं नाहीये. अबे आज सकाळी आलता मा घरी भांडे घेऊन, जे केसावर भांडे घ्या मध्ये, मा बापानं भांडे तर येत घेतले, पण मा ढुंगणार दोन लाथा मारल्या रे. पण काऊन मा बाप म्हणे, पाय म्हणे किती चांगलं पोरगा आहे म्हणे, शाळाही करते कामधंदेही करते, पण पाहता उद्योग धंद्याला बी लागलं, जा म्हणे तू बी एक म्हणे केसावर भांडे, तुले बी बोलणं येईल नाही होले का बनत्या. हे गोष्ट बरोबर बोलला का तू, त्याच्यानं माया बी जगणं हराम झालं. जो नाही तो म्हणते शांतारामच्या पोरासारखं होय. अरे तसं काही नाही, मला वाटतं कसं सोन्यावर आर्थिक परिस्थिती लय खराब आली म्हणून कसं तो करू राहिला, नाही तर तो करणारा पोरगा गेले का इकडे राहिलेले का तीळ संक्रांत मन इमॅजिन तो जाऊन बसला तिकडे भांडे गेले. हो ना का इकडे मस्त पतंगाचा व्हिडिओ बनवावतो नाही, भांड्याचा व्हिडिओ बनवू राहिला. अरे मस्त तिळगुळ खाऊन गोड गोड बोलायचा व्हिडिओ बनवावत नाही. हे सगळं त्या सोन्याच्यान झालं, त्या नवसाचा व्हिडिओ पेंडिंग पडेल आहे म्हटलं. हो ना बे, ते आता कसं तो शेक गिक बोलावला ना, आणि आपल्याला मग अक्षाला करावं लागते 6,000 तर मग आपल्या डायरेक्टरनं काय विचार केला माहिती आहे का, आता पुढच्या महिन्यात आपली डिग्रजची जत्रा बी आहे, तर जत्रेच्या दिवशी एखाद एक गुडसून टाकू. हो ना, आली का रे डिग्रजची जत्रा? अरे मग पुढच्या महिन्यात आहे ना बाबा, हे जा रे तुम्ही सगळे रोडगे खायले, आपले रोडगे आहेत बरं. हो माय, पाहिलं का तो शांतारामचा पोरगा, शाळा शिकते, धंदे करते, घरचे कामधंदे करते, 2 पैसे कमावून राहिला आता घरात. हो ना माय, काय धंदे करू राहिला माय तो. आजच तुम्ही केसावर भांडे विकताना पाहिलं. आणि हे पाय आपल्या गावातले 3 वाया जाईल कोंबडे, त्याच्या सोबतचे मित्रात बरे. शिका रे काही सोन्या जुळवून शिका. जर का आम्ही सोन्याचा 1% जरी गुण घेतला ना आमच्या अंदर, तर बस झालं, गावाचं कल्याणच होते. मग फक्त उठले सुटली वटे गरम करता लेको गावातले, शिका ना काही, करा ना धंदे गिंदे करा, काही नोकऱ्यात लागून राहिला तुम्हाला. भाऊ मी काय म्हणतो, उठून चाला बरं, इज्जतचा फालू जाऊ राहिला की काय सांगाव. या सोन्यानं आपली इज्जत वेशीवर टांगली रे. आता कुठे तोंड लपून चालले, इकडे या ना, सांगतो तुम्हाला 2-3 गोष्टी. मायले सकाळ जर का कोणी भोंगळे नसला ना गावात, तर आपल्याला भोंगळे नाचायला लावतात म्हटलं या बाया, निघायला पुढे तेवढून. मी तर म्हणतो सरळ सोन्याच्या घरी झाला. गेल्या ना बाया, गेल्या वाटते. हे त्याईले जाऊ दे, पण ह्या सोन्याचं काय करता, याच्यानं जगणं हराम झालं ना गो. नाही याचा काय ना काही मेळ लावाच लागते. चला भेटू यायला कुठे आता. ते पा ते येऊ राहिले समोरून शावकार, चला विचारूनच घेऊ ना आता. अरे माझ्या पिल्ला, अरे माझ्या सोनिया, तुझ्यावर काही आर्थिक संकट आलं का बेटा? ए बयाळला का काय? अरे हराम खोरा, मग केसावर भांडे खाली करू राहिला तू. आपलेच मित्र आहे की नाही. हा तुम्हाला ऐकायचं का? ऐकायचं तुम्हाला कावणी करू राहिलो नाही, कानात बोटो घालतो मग सांग. अरे हराम खोरा, सांग सटकर, त्या ऐकायला श्वास घेणं मुश्किल झालं घरात. बर मी काय म्हणतो, चला माझ्यासोबत बळला तिकडे. काहून अटी सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुले? अरे ते ऐकलं नाही का, दिवारो की बी कान होते है, अशा जर का कोण ऐकलं ना राज नाही खुलणार. अरे करोडाचा माल आहे म्हटलं, करोडाचा. हा करोडाचा माल, केस इकून करोड. अबे मी सांगतो तुम्हाला, माझ्यासोबत चला फक्त, तसे मला मजदूर पाहिजे होते, चला माझ्यासोबत. अरे बा सोन्या, आता तर सांग, गावाच्या बाहेर आलो बे, बळलावर आलो, आता तर सांग काय आहे तर. अबे धीर धीर डोसक्याला वार तर खाली करू दे. हा आता गमलं. अरे बा तुला गम्याचं सोड रे बा, सांग ना हे भांडे गावली कुरायला. अरे इकडे सस्पेन्स वाढू आला. चला मग फ्लॅशबॅक मध्ये तुम्हाला घेऊन जातो, चला. धन्यवादले का सोन्यात आहे, धन्यवादले का मंडळ, तुझे आभारी आहे रे. लय लय उपकार होते झाले का त्या मावर. माझी आई बिमार होती, त्या वेळेवर पैसा द्यायला का लय उपकार झाले. अरे तशातला विषय नाही रे बुधन लाला. कसं आता घरी सोयाबीन होती, कापूस होता, कापूसातले पैसे शिल्लक राहिले. मग काय आता म्हटलं बा घरी पडेल त्याचं कोणतं सोनं उरायलं, तर कोणाची मदत झाली, कोणाचा जीव वाचला, तेवढंच चांगलं पुण्य लागते. हो ते तर बरोबर आहे म्हटलं, पण लेका मला लय जणांचे हात पसरवले तरी का, पण कोण दिले नाहीत. लय बुधन झाला, हे जग तसंच आहे रे बाबा, तसंच आहे हे जग. कसं अर्थात सैदाच्या भाऊचीच माशा पिनबिन करतात. तू टेन्शन घेऊ नको, आईची तब्येत लवकर बरी होईल. आता मी येतोच उद्या भेटायला, तर काही टेन्शन घेऊ नको. हो लेका हो, ये हो जा तू. आता काही लागलं गिगलं तर सांग मला. हो सांगतो. अरे हो बाबू इकडे रे. बोला जी, काय होतं? अरे माय एक काम करतं का म्हटलं. कोणतं काम बापा? अरे कसं हे एवढे भांडे विकतं का माय? हो बहीण माय रे, काय बुडे तुला माझी पर्सनॅलिटी भांडे विकणाऱ्यासारखी वाटू राहिली का? अरे हे असे कामं जमत नाहीत ना मले, कधी केले नाहीत ना मी असे कामं. यात कोणती मोठी गोष्ट आहे, यात कोणतं तुला अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा दिमाग लावायला गुराला. केस घ्यायचे, भांडे द्यायचे, केसावर भांडे.
माझी मला सुचत नाहीत ना असे काम. अरे तू 2-3 भांडे एक, मी तुझी दुनिया बदलून टाकते. हा, माई दुनिया बदलून टाकता? हो, डायरेक्ट तुझी दुनियाच बदलून टाकते म्हटलं. म्हणजे कशी स्पष्ट स्पष्ट सांगा ना, हे काय समजून राहिलं ना मले. हे पाय, हे आहे आता तुझी परीक्षा आहे समज. तू यातले 4-5 भांडे ये कशा 2-3 फेऱ्या मार गावातून, 4-5 भांडे बाई विकून दे. मी तुला डायरेक्ट लाखाच्या गड्डे करोडात खिशीन तू, करोडात. मायले वय बुडी बुडी मजा करून राहील बा बाई. अरे बा, मी जर का करोडात जर का खेळत असतो तर त्या काय भांडे ऐकले असते. अरे तसं तुला समजणार नाही. ते लय डिटेल सांगायला लागेल आता. ते डिटेल सांगायला बघ टाइम नाही ना. पहिलेच ते एक फ्लॅशबॅक चालू आहे, त्यातले त्या दुसरा फ्लॅशबॅक लावायला लावतो तू डायरेक्टरले. बाय बुडी हाय हुशार. अरे तू कनी यातले फक्त 3च भांडी, 3 भांडे एक, पण उद्या सकाळी मग घरी ये भांडे विकून. मी तुले असं रहस्य सांगते कनी, असं रहस्य सांगते कनी, काही दुनियाच पलटते ना रे. काही बोलता आजी, असं असते बुडी. अरे बा, मी गजानन महाराजची शपथ घालते. अरे गजानन महाराजची शपथ घालून सांगते मी. म्हटलं गजानन महाराजचा एकने उपास धरला, म्हटलं एकने उपास. असा कोणता उपास नाही म्हटलं की म्या गजानन महाराजचा सोडला असेल म्हटलं. अरे एकने उपास धरलाय म्या. अरे मी तुला सांगू राहिले ना की तू फक्त यातले 3 भांडे दे एक. असं म्हणतं का बहीण मायली, एकू का नाही एकू राहिले का? 3 भांडे इकल्या ना आपलंच काय चाललं, टाकतो ऐकून. पाय बरं आजी, दगाने द्याचा मले, सोन्या म्हणतात मले. अरे ना, धाय डोळ्यानं पाहिलं, तुझ्या अंदर एक प्रेमळ मन आहे रे, एक हृदय आहे की जे लोकांची मदत करू शकते. अरे त्या माणसाला पैसे दिले रे. अरे तू लय निर्मळ मनाचा माणूस आहे रे. नाही, ते गोष्ट तुमची खरी म्हटलं आजी. मी जेवढा निर्मळ आहो नी तेवढा तू काय बी आहो बरं. जिसने लिया सोन्याचा पंगा हो जाता है फिर दंगा. तू विचार कर, जर का मला त्या करोडपती करून नाही सोडलं तर बुरा ठाणणार तुले. मायव नाही, जेवढा मी चांगला त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे म्हटलं. आता मी तुझे 3 भांडे ऐकतो खरी, 3 काय मी पुरं टोपलं ऐकतो, पण जर का करोडपती नाही झालं तर बस तू विचारच कर मग काय का हाल करीत. अरे हो ना बाबा, हो, त्याचं काय टेन्शन घेतो तू. ते जिम्मेदारी आता माय काय लागली ना. तू फक्त यातले 3 भांडे ऐक आणि मग घरी ये सकाळी. मी पाय तुला कशी जादू दाखवते. बरं असं म्हणतं का. बरं निघला मग सोन्या आता ड्युटीवर. उद्या सकाळीच भेटतो तुला. आता थांब. अरे भांडे घ्या, भांडे केसावर भांडे. ऐकू आलं का तुले? अरे सोन्या म्हणतात मले. तर कशी वाटली त्रिमूर्ती आपली कहाणी तुम्हाला? त्या बुढीनं तुले नाकातले बोट तोंडात घालताना पाहिलं असेल का, म्हणून अशा बालिश बुद्धीसारख्या पोराला तिनं कामं सांगितली. बरोबर बोलला बंट्या भाऊ. अरे तिच्यावर एवढाच पैसा आहे तर केसावर भांडे घाली करू राहिली. नाही, बरोबर बोलले तुम्ही दोघं. हे हेमाड होऊन फसलं, हे चुत्या बनवलं याले. अबे नाही ना अबे गजानन महाराजची शपथ घालत जा ना बुडी. गजानन महाराजची शपथ कधी खोटी घालत बाबू. तुम्हाला विश्वास नाही ना, तुम्ही सगळ्या माझ्यासोबत चला. माझ्या तिचे भांडे गिंडे बी इकले मला लय मोठे, 5-6 भांडे इकले. 3च सांगितले होते, 3 मला इकायचे. चला तिच्या घरी, तिचा पत्ता गित्ता दिलाय मला. चला. तिनं जर का मग मला करोडपती नाही केलं तर पैसे तर माझ्याजवळ आहेत ना भाऊ, देतच नाही दिले पैसे. मायले पण इथं करोडपतीचा विषय आहे की नाही, जायला पुरते का बुट्ट. अबे यानं तिच्या गोष्टीवर ऐकून का अख्ख्या गावात भांडे इकले. आपण तर लोक तिच्या घरालोक न जात का. चला, पहिल्यांदा रे कायला ना काहीतरी अक्कलवान गोष्ट केली. बरोबर बोलला कायला तू. चला सगळे त्या बाईच्या घरी जाऊ. आणि जर का करोडपती नाही झालो तर याला कुताडू. तुम्हाला काय वाटतं मंडळी, त्या बाईने याला खरं सांगितलं होतं का? हे खरंच करोडपती होईल का लेखाचं? हे भोकण्या बरोबर पाय. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशा का नवीन व्हिडिओमध्ये. जर का चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा. भेटूया पुन्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.